This conference CDSL will now be recorded. CDSL बाईंग साठी तयारीत राहा. 15 सेकंद राहिलेत. CDSL बाय करा 1148. स्टॉप लॉस मोठा आहे का स्टॉप लॉस? CDSL बाय करा 1148 आणि स्टॉप लॉस राहील 1132. 1132 खाली मिळतोय बघा 1147 ला. बाय करले सर. हा बाय करलो. क्वांटिटी एक एकच घ्यायची आज. सगळ्यांनी क्वांटिटी एक एकच घ्यायची आज. 1148 1147 बाय करा CDSL. ₹1153 प्रॉफिट बुक करा. ₹5 प्रॉफिट मिळतोय. ₹5 किंवा ट्रेल करा. स्टॉप लॉस काय करा, ज्यांना प्रॉफिट बुक करायचं आहे त्यांनी बुक करा. ज्यांना ट्रेल करायचं आहे स्टॉप लॉस 1146 ठेवा. हे बघा, हा असा स्टॉक पाहिजे आपल्याला. मागचे 3 दिवस जे आपलं चुकत होतं त्यात माझ्या लक्षात आलं की आपण पहिल्या 2-3 कॅन्डल ह्या अशा मोठ्या, 2 तरी ॲटलिस्ट अशा मोठ्या कॅन्डल झाल्या आणि मग रिटेस्ट रिव्हर्सलला आपण ट्रेड घेतले. ऑलरेडी एवढी मूव झालेली असताना आपण ट्रेड घेणं हे चूक आहे. हे 4थ्या दिवशी म्हणजे आज लक्षात आलं काल. म्हणून आपल्याला चार्ट कसा पाहिजे, पहिली कॅन्डल ही अशी छोटी पाहिजे बघा. अदरवाईज तुम्हाला एक उदाहरण म्हणून दाखवतो. हे बघा, हे काय बघा, ही एवढी मोठी कॅन्डल जवळजवळ 1568 ते 1518 म्हणजे ₹50 कॅन्डल. ₹50 अशा स्टॉकमध्ये ट्रेड करणं अवघड असतं किंवा प्रॉफिट काढणं मुश्किल असतं. आता वोल्टाज बघा, 1477 पासनं 1518 म्हणजे जवळजवळ 18 आणि 30 ₹40-50 कॅन्डल आहे. आता ही एवढी मोठी कॅन्डल झाल्यावर बघा बायर कसे थकलेत, छोट्या छोट्या कॅन्डल होत आहेत. म्हणून कधी लक्षात ठेवा, असा चार्ट दिसला की मला लगेच सांगत जावा. म्हणजे जसं आता गिरिजा मॅडमनी सांगितलं CDSL बघा, ₹5 लगेच मिळाले आपल्याला 5 मिनिटात. कळालं का? लक्षात आलं सगळ्यांना पॉइंट? सारिका मॅडम, असे चार्ट हो सर. असे चार्ट सांगत जा मला सापडले तर. आणि शक्यतो टॉप गेनर टॉप लुजर मध्ये असले तर बेस्ट. आता आपण अजून एक ट्रेड बघूया. हा गेला. आता हा एक बघा, पण स्टॉप लॉस मोठा आहे. 551 ते 564. ठीक आहे, हरकत. टार्गेट आहे का? नाही.
ऑलरेडी इथपर्यंतच टार्गेट. ठीक आहे. This conference will now be recorded. मॅक्स हेल्थ 10 सेकंद. मैक्स हेल्थ 1055 बाय कीजिए. 1055 या 56 उस पर भी बाय कीजिए. 1055.56 बाय करा. स्टॉप लॉस 1053 ठेवा.
स्टॉप लॉस 1053. This conference will now be recorded. प्रॉफिट बुक किया क्या? आता परत चान्स मिळेल बघा. थोडक्यात आपण आज एक एक क्वांटिटी घेण्यामागचं कारण, मागचे 3 दिवस आपल्याला कंटिन्यू सलग लॉस झाले. जवळजवळ 8 ट्रेड लॉस होते, त्यातले 2 लॉस नव्हते म्हणा, ते 250 लॉस म्हणजे कमी आहे. पण तरी पण आपण आज थोडेसे 4 पावलं मागे गेलो आणि पुन्हा आपली स्ट्रॅटेजी थोडंसं काय म्हणतात टेस्ट घेतली आणि आजचे दोन्ही ट्रेड आपले सक्सेस झालेले आहेत. उद्या एकच दिवस आपण एक एक क्वांटिटी घेऊया, परवापासून परत आपला रेग्युलर ट्रेडिंग प्लॅन. ठीक आहे, थांबूया आपण.